चला गेम इज ऑन. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. फलंदाज स्ट्रायकर एंडवर आपल्याला पाहायला मिळतील. दिवा गावामधील एक अग्रनामांकित खेळाडू आणि ओपन करतील गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल नवीन गोलंदाज. दोन्ही संघाचे मात्र 12वे खेळाडू आतापर्यंत पोहोचले नाही आहेत. या आपण आमच्या व्यासपीठावर. अबुजा टापील आणि पहिला चेंडूवर पहिला फलंदाज बाद. LBW आउट. बॅक टू डग आउट. बारावा खेळाडू आमच्या व्यासपीठाकडे पाठवायचे. निलेश दादा तुमचा 12th मॅन आमच्याकडे पोहोचला नाहीये. आणि नवीन फलंदाज केतन पाटील जे मुख्य व्यवस्थापक आहेत, ज्यांनी मी म्हणेन मायक्रो लेवलवर मॅनेजमेंट केले, ज्यांनी खूप चांगलं कार्य या स्पर्धेला मात्र निलेश दादांच्या सोबतीला त्यांनी मात्र खूप चांगला हातभार लावलाय. आणि त्यांच्या माध्यमातून चेंडूची टेस्टिंग इथं केली जाते. किती फोर्स जनरेट केला की हा चेंडू मला षटकारासाठी भिरकावून देता येईल आणि किती जेंटल पुश केल्यानंतर मात्र हा चेंडू मात्र मला इनफिल्डला भेदून आउटफिल्डमध्ये फेकता येईल. ही चेंडूची चाचपणी महत्त्वाची आहे. केतन पाटील ऑन स्ट्राईक, उंचखुरा असा मजबूत शरीरयष्टी असलेला क्रिकेटमधील एक जबरदस्त अनुभव ज्यांच्याकडे आहे. परंतु इथून पुढे संघाचा सरसेनापती बाद झाल्यानंतर मी म्हणेन रिस्पॉन्सिबिलिटीने मात्र फलंदाजी साकारावीच लागेल. गोलंदाजी मार्कवर मिस्टर जगदीश. ओहो बॅकफुटवरनं हलक्यातून हा चेंडू डिफेन्स केलाय. डिफेन्स केलेल्या चेंडूवर मात्र कोणत्या प्रकारची धाव मिळत नाहीये. दोन चेंडू फेकले गेलेत आतापर्यंत आणि जगदीश याच्या चेंडूवर मात्र काय गती आहे पहा. येस आणि 12th मॅनच्या भूमिकेमध्ये जितेश पाटील आपल्याला पाहायला मिळते. जर जितेश आज आपल्याकडे जर का स्पीडोमीटर असता आणि या चेंडूच्या गतीचा जर का आपण मेजरमेंट केलं असतं तर अगदी 105 ते 106 आपल्याला पाहायला मिळाली असती. पहा किती गती आहे. जी गती आहे त्यामुळे चेंडू आणि चेंडू फलीमधला जे अंतर आहे मी म्हणेन जे टायमिंग आहे ते टायमिंग चुकतंय. येस डेफिनेटली म्हणजे 100% शोल्डरचा वापर त्याच्या माध्यमातून केला जातो आणि हाईट फॅक्टर मी म्हणेन थोडासा इथे मात्र मी म्हणेन फ्लक्च्युएट होतोय. जर का अजूनही हाईट असती तर मात्र चेंडूला फ्लाईट देणं त्याला जमलं असतं, परंतु हाईट फॅक्टरमुळे चेंडू खाली ठेवता येतोय. सबमरीन डिलिव्हरी फेकतोय. ओ ओ ओ ओ ओ माय गॉड काय घडतंय. फलंदाज बाद. त्रिफलाचित. दिवा अ संघ जर का फायनल मारतोय तर मात्र दिवा अ संघाला अनुषदादा पाटील यांच्या सौजन्याने करण स्मृती यांच्या स्मरणार्थ रोख रक्कम 5,000 रुपये कॅश प्राईज देण्यात येईल. आणि जर का मी म्हणेन प्रथम क्रमांक पटकावला तर 5,000 रुपये. आणि जे चिमुकले डान्स करतायत चंगूमंगू त्यांचे चेहरे आम्हाला माहिती नाही आहेत, परंतु मगाशी आम्ही त्यांच्याशी संवाद साधला की त्यांना देखील या उन्हाचा तडाखा आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु प्रेक्षकांची करमणूक करण्याचं खूप चांगलं कार्य ते करतायत. अगदी गरमागरमीचं वातावरण आणि या गरमागरमीच्या वातावरणामध्ये खेलीमेलीचं ॲटमॉस्फिअर कसं क्रिएट करता येईल ह्याच्यावर मात्र निलेश दादांचं लक्ष आहे. गोल्डमॅन ऑफ नवी मुंबई अशी त्यांची ओळख आणि ते मात्र नक्कीच प्रत्येक वेळी खूप चांगला प्रयत्न जेव्हा जेव्हा या स्पर्धा परिसरामध्ये भरवल्या जातात तेव्हा तेव्हा काहीतरी वेगळं घेऊन येत असतात. इथून पुढे मात्र मी म्हणेन संघ बॅकफुटवर गेलाय. 500 रुपयाचं कॅश प्राईज मात्र त्या चिमुकल्यांसाठी देखील अनुषदादा यांच्या वतीनं मात्र प्रदान करण्यात आलंय. यावेळेला मात्र चेंडू जोरकस मारायचं होतं. टायमिंग थोडंसं चुकलंय. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. धाव मिळाल्या ह्या 2 आणि संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती फक्त 3वर. पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पोहोचतोय आणि अजूनही या षटकामधील चेंडू शिल्लक असतील फक्त 1. 1 बॉल टू गो.
आज दशरथजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतील मायक्रोफोनवर या दुपारच्या सत्रामध्ये. काल याचा दिवस आणि कालाच्या दिवसामध्ये मी म्हणेन भोजनाची व्यवस्था आज जितूजी मडवी यांच्या वतीने ही जेवणाची व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. श्रेष्ठ चायनीजचे मालक प्रोप्रायटर यावेळेला हा चौकार आणि चौकाराच्या साहाय्याने संघाची एकूण धावसंख्या 7 वर पोहोचते आणि अशाच प्रकारची फटकेबाजी अपेक्षा आहे. जर का बघितलं गेलं तर या सामन्यामध्ये मी म्हणेन केतन पाटील यांची मुख्य भूमिका असेल आणि नुकताच ज्याच्या बॅटमध्ये एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला आहे, या चौकाराच्या साहाय्याने जर का बघितलं गेलं तर मात्र या वेळेला मात्र एक चौकार आणि या चौकाराने संघाची एकूण धावसंख्या 7 वर पोहोचते. जगदीश याची ही गोलंदाजी सुरुवात मात्र विकेटनं केली होती, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर एक सिंगल धाव, त्यानंतर विकेट, त्यानंतर 2 आणि त्यानंतर मात्र चौकार आलाय. एंडमध्ये एक चौकार आलाय. चौकाराच्या साहाय्याने 7 धावा आपल्याला पाहायला मिळाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरी 7 धावा आल्यानंतर मात्र नवीन गोलंदाज वापरला जातो. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील. बॉलर विजय याच्याकडे देखील खूप चांगला अनुभव आहे. घणसोली ए संघ यंदाच्या मोसमामध्ये खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. यस, आणि नक्कीच त्यांचा विशेष उल्लेख नेहमीच स्पर्धेदरम्यान केला जातो. स्वतः मात्र पोलीस कॉन्स्टेबल आहेत आणि अशा प्रकारे मात्र या वेळेला देखील त्यांचं क्रिकेटवरचं प्रेम आपल्याला पाहायला मिळतोय. अक्रॉस द लाईन, परंतु चेंडूची लाईन खराब आहे. तुषार दादा पाटील आपल्याला मात्र इथे इशारा करतात की हा असेल व्हाईट बॉल. वाईट आणि संघाची एकूण धावसंख्या 8 वर पोहोचते. केतन पाटील फलंदाजीसाठी स्टेप आउट झालेत. लोअर फुलटोस पुश केलाय. अगदी मजबूत बांधा जरी असला तरी असे या हाय व्होल्टेज सामन्यामध्ये मात्र तुम्हाला जीवाच्या अंकांताने धावावं लागते. आम्ही देखील समजू शकतो. संपूर्ण दिवसभर मेहनत घेतल्यानंतर मात्र जर का आयोजक संघ फायनलमध्ये पोहोचतोय तर मात्र मी म्हणेन अनुजदादा पाटील यांच्या वतीनं करण स्मृती यांच्या स्मरणार्थ मात्र 5,000चं कॅश प्राईज. ओ माय गॉड, काय चेंडू मात्र सजवलाय. स्टेप आउट केलं, चेंडूची लाईन रीड केली आणि वेट ट्रान्सफर करत परत हा चेंडूच्या रेंज पर्यंत पोहोचला आणि हा षटकार. ही चंगू मंगूची जोडी मात्र सर्वांचं मन प्रफुल्लित करते. गोलंदाज विजय ऑन द बॉलिंग राईट ओव्हर द विकेट. समोर आहेत फलंदाज. इथे या वेळेला हा झेल पकडतो आणि बाद. पाटील त्यांचे संगीला उदो उदो बोला बोला आई माऊलीला. उदो उदो बोला बोला आई माऊलीला. चंदू पाटील आईला आईला आईचे भेटीला. आमचा चंदू पाटील आईला आईला आईचे भेटीला. चंदू पाटील आईला आईला आईचे भेटीला. चंदू पाटील आईला आईला आईचे भेटीला. यस, आणि गाणं आपण ऐकताय चंदूदादा पाटील आणि त्यांचे चिरंजीव निलेशदादा पाटील मात्र आई एकविरेचे निस्सीम भक्त आहेत. या अग्रिकोल्यांची कुलदेवता, महाराष्ट्राची आराध्य दैवता आई एकविरेला मात्र खऱ्या अर्थानं मी म्हणेन नेहमीच त्यांच्या माध्यमातून प्रार्थना केली जाते. कित्येक शुभ कार्य आणि या संपूर्ण परिसराचा जर का विचार केला तर या परिसरामध्ये मात्र राजकीय क्षेत्राच्या माध्यमातून मी खूप चांगल्या प्रकारे सामाजिक कार्य केलं जातं. या वेळेला बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद.
काय डान्स साकारलाय पहा. विजय शॉर्ट पिच चेंडू इथे आणि इथे पहिली हॅट्रिक साधतोय. सलग 3 चेंडूवर 3 विकेट कॅचच्या स्वरूपात बाद आणि पहिली विकेट हॅट्रिक. विजयाच्या फुलातून गोलंदाजी. 3 सलगच्या चेंडूवर मात्र विकेट हॅट्रिक प्रदान करतो आणि या स्पर्धेमधील पहिली हॅट्रिक. मिनी कॉंग्रॅच्युलेशन्स आणि एकदा जोरदार टाळ्या विजय याच्या गोलंदाजीसाठी. जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण. स्वतः पोलीस दलामध्ये पोलीस सेवेसाठी कार्यरत असताना मात्र क्रिकेटवरचं त्यांचं प्रेम आणि पहा इथे पहिली हॅट्रिक साधतोय. थोडंसं दडपण असेल आता मात्र दिवा कडे, कारण ज्या धावा आल्या होत्या त्या धावा मात्र पुन्हा एकदा कमबॅक केलं जातंय यावेळेला प्रतिस्पर्धी संघाच्या वतीनं. अंतिमचा चेंडू दुसऱ्या षटकामधील गोलंदाज विजय. विजयाच्या नावामध्येच विजय आणि पहिली विकेट हॅट्रिक मात्र तो संपादित करतो. अंतिमचा चेंडू लोअर फुलटो सलक्याताना कट केलाय चेंडूला. शॉर्ट कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 10 मिळेल फक्त एक एंड ऑफ दी सेकंड ओव्हर आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती 16वर 16. बारा चेंडूंचा खेळ संपतो आणि एकूण धावसंख्या 16वर पोहोचते. शॉर्ट पिच चेंडू इथे लाईन खराब आहे. वाईड बॉल. धावसंख्या 17 17. यस आणि आज या सामन्यामध्ये आपण पंच पाहतोय धीरज पाटील आणि हेमंत पाटील पंचांची जोडी. नवसाती दिवा संघाचे धीरज पाटील, हेमंत पाटील आणि श्रीकृष्ण दिवा या संघाचे हेमंत पाटील आपल्याला पाहायला मिळतील पंचांच्या भूमिकेमध्ये. नुकतीच संपन्न झालेली नवसाती दिवा प्रीमियर लीग आणि श्रीकृष्ण दिवा यांच्या वतीनं देखील कित्येक स्पर्धा या संपूर्ण परिसरामध्ये आयोजित केल्या गेल्यात. धावा मात्र पोहोचतात त्या 18वर. समोर आहेत फलंदाज स्ट्रायकर एंडवर पाहायला मिळतील सुमित सालवे आणि नॉन स्ट्रायकर एंडवर जितेंद्र मडवी. आज ज्यांच्या माध्यमातून आम्हाला भोजनाची व्यवस्था झालेली आहे. डिलिशियस चायनीज फूड. वाईड बॉल. धावसंख्या पोहोचते 19वर 19. गोलंदाजी मार्कवर रोशन पाहायला मिळतील. ओव्हर द विकेट सरळ सोडून दिलाय. पुन्हा एकदा हा असेल वाईड बॉल आणि +1 या धावा मिळतील. 2:21 वर पोहोचतोय.
चला घनसोली संघ थोडंसं स्पीडअप करा. एक्स्ट्रा टाइम तुम्ही घेताय. कालच्या दिवसामध्ये रितेश दादा आपल्याला 5 वाईट बॉल पाहायला मिळाले होते एका षटकामध्ये. कालच्या दिवसामध्ये आपल्याला सलग 5 षटकार पाहायला मिळाले होते आणि आज मात्र पुन्हा एकदा या षटकामध्ये सलग 4 वाईट फेकले गेलेत. गोलंदाजाकडे थोडंसं दडपण पाहायला मिळेल. ओव्हर द विकेटनं बॅकफुटवरनं हलक्या हातानं पुश केला या चेंडूला. धाव मिळते. एक दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय नॉट स्ट्रायकर एंडवरनं, परंतु स्ट्रायकर एंडवरनं हा कॉल रिजेक्ट केला गेलाय. धाव मिळेल फक्त 1 आणि एकूण धावसंख्या 22 वर. स्ट्रायकर एंडवर आपल्याला पाहायला मिळतात जितेंद्र मढवी आजच्या भोजनाचे पुरस्कर्ते, ज्यांनी आज आम्हाला मात्र खऱ्या अर्थानं संपूर्ण दिवा ओके. इथे मात्र पंचांनी हात मात्र बोट आकाशाकडे केले. चेंडू सरळ सोडून दिला होता. काल देखील असं आमचे बाल कलाकार नवीन फलंदाज भाग्यवान धीरज दादा पाटील यांचे धाकटे बंधू आपल्याला पाहायला मिळतील इथे फलंदाजाच्या भूमिकेमध्ये. मागच्या चेंडूवर मात्र जितेंद्र मडवी बाद झाले, कारण तो चेंडूची लाईन मात्र मिसरीड केली होती. काल देखील आम्ही असं प्रात्यक्षिक पाहिलं. 3 षटकार जर का लगावले तर राजदादा पाटील यांच्या वतीनं रोख रक्कम 2000 रुपये. पहिला चेंडू जोरकस मला बॉल बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाले. अगदी रिफ्लेक्स काय आहे पहा. या गोलंदाजाचं कौतुक करावं असं वाटतंय. तिसरं षटक रोशन अफलातून क्षेत्ररक्षण. 1 धाव नक्कीच बचावली गेली. आता मात्र सुमित फलंदाजीसाठी स्ट्रायकर एंड पाहायला मिळतील. धावसंख्या एकूण पाहायला मिळते ती फक्त 23 वर. अजूनही 1 षटक बाकी आणि तिसऱ्या षटकाच्या अखेरीस आपण पोहोचतोय. ओव्हर द विकेटनं स्टेप आउट. खराब जजमेंट. काल हर्षदजी मडवी आमच्या सोबत होते, त्यांनी देखील हा उल्लेख केला होता. जजमेंट असणं खूप महत्वाचं आहे. वाजव. क्या पकड़ा रेला उंगली बजा रेला थोड़ा सिंगिंग विंगिंग भी हो रे बाबा. धावसंख्या 23 वर पोहोचते. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि तिसरं षटक अखेरीस आपण पोहोचतोय. अजूनही या षटकामधील 2 चेंडू शिल्लक आहेत. नवीन फलंदाज मैदानाकडे जाताना पाहायला मिळतील. स्ट्रायकर एंडवर संदेश. या वेळेला गोलंदाज खूप चांगली गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळते. इथून पुढे मात्र मी म्हणेन चांगली गोलंदाजी साकारावीच लागेल. चेंडू हवेमध्ये. इथे धाव मिळेल फक्त 1. नो बॉल आहे आणि फ्री हिट. +2 या धावा मिळतील. टोटल 2 आणि येणारा चेंडू असेल फ्री हिट. आणि फ्री हिटचा चेंडू. समोर असतील फलंदाज संदेश. फ्री हिटचा चेंडूवर मात्र इथे 1 धाव सहजरित्या पूर्ण करतायत
झेल इथं निसटलाय. दोन्ही धावा पूर्ण केलेल्या आणि या 2 धावानं संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती 27 वर. 3 षटक आणि 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 9च्या सरासरीने. अजून एक चेंडू शिल्लक आहे. ओ ओ ओ बॅटचा एज इथपर्यंत आवाज आलाय आणि फलंदाज बाद. आणि अंतिमचं षटक. चला स्पीडअप करा गेम प्लीज. घड्याळामध्ये बरोबर 2:30 वाजायला आलेत आणि इथून पुढे आपल्याला मात्र बरेचसे सामने खेळवायचे आहेत आणि चिमुकल्यांसाठी मात्र 500 रुपयाचं कॅश प्राईज आलं आहे. अनुजदादा पाटील यांच्या वतीनं करण स्मृती यांच्या स्मरणार्थ हे 500 रुपयाचं कॅश प्राईज. अंतिमचं षटक. चला ओ इथे पहिला चेंडू वाईड बॉल. एक्स्ट्राज वर तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल. एक्स्ट्राज 1 आणि संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 28 वर. 28 धावसंख्या 28. चला स्पीडअप करा प्लीज. घणसोली संघ घणसोली आणि त्यांच्या विरोधात दिवा अशी विद्यमान लढत आपल्याला पाहायला मिळते. फुलटॉस चेंडू कन्वर्ट केला. यस इट इज. इट्स अ मॅग्निफिसेंट स्ट्राइक बाय मिस्टर भाग्यवान ठरतो हा भाग्यवान षटकार. येस येस येस. पण सॉरी फॉर द डिस्टर्बन्स. आय अंडरस्टँड तुम्हाला देखील थोडंसं विचलित होत आहे कारण डिस्ट्रॅक्शन होत आहे. ओ स्लॉक केलाय. गॅपमध्ये आहे. नो डाऊट चौकार. शाबाशी की थाप निघते. षटकार मागोमाग चौकार. खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळेल. इथून पुढे मात्र अशाच प्रकारची धावसंख्या जर का रचली गेली तर मात्र मॅच मध्ये मजा येईल. कमबॅक केलं गेलंय. गोलंदाज थोडीशी मागणी गोलंदाजी आतापर्यंत. अंतिमचं षटक. भूषण चेंडू हलक्या हाताने फक्त पुश केलाय. डीप स्क्वेअर लेग मध्ये शतरक्षक जोपर्यंत पोहोचतील विजय तोपर्यंत मात्र या वेळेला मात्र धावा मिळतील. 2 मोर ॲडेड इन द टोटल स्कोर शिफ्ट टू 40 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स आफ्टर 3 overs. दिस इज 8 विकेट पडले गेलेत आणि मला वाटते 9वा फलंदाज आता मात्र निलेश दादा पाहायला मिळतील. अजूनही तिसरं षटक अंतिमचं षटक आहे. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज भूषण स्ट्राइक स्वीप करायचा होता. बॅटचा एज आणि इथे सहज 1 धाव पार पूर्ण करतो आणि घनसोली हे संघ मात्र खराब क्षेत्ररक्षण करतोय. आणि इथून या वेळेला 2 चेंडू शिल्लक असतील.
फुल टोस चेंडू कानवाट केलंय. व्हॉट अ मॅग्निफिशंट बॅटिंग स्ट्राईक बाय मिस्टर भाग्य. बाहेरून या. जिगरबाज दादा एक चेंडू होऊ द्या, त्याच्यानंतर तुम्ही प्रस्थान करा. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 46 वर. 46 फॉर द लॉस ऑफ 8 विकेट्स. ओ माय गॉड, व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. आणि या धावा 48 होत्या आणि याच्यामध्ये अजून 6 झाल्या धावा. 54 आणि जिंकण्यासाठी 55 धावांचं टार्गेट. आणि एकदा जोरदार टाळ्या भाग्यवानसाठी. 2 षटकार, 1 चौकार, 2 डबल्स. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. ये बंग झाली कोंबऱ्याची, कोंबरा कुठं गेला रे. काढल्या गेला भाग्यवान यानं. काय अफलातून फलंदाजी साकारली आणि अगदी मी म्हणेन 50% धावा मात्र भाग्यवानच्या बॅटमधून निघाल्या. यस, आणि इथे मात्र निलेश दादा गोल्डमॅन खुश असतील भाग्यवान यांच्यावर. आणि खऱ्या अर्थानं त्यांचे मोठे बंधू देखील खुश असतील, कारण बंधू प्रेम नेहमीच क्रिकेटनं दाखवलंय. सोहम सर, जेव्हा कृणाल पांड्यानं 50 धावा पूर्ण केल्या, कृणाल पांड्यापेक्षा मी म्हणेन हार्दिक पांड्या खुश होता मैदानाबाहेर. पाहिलं असेल आपण ते चित्र. अगदी ते इमोशन्स सोशल मीडियावर देखील व्हायरल झाले होते. या वेळेला मात्र मी म्हणेन खूप चांगला प्रात्यक्षिक फलंदाजी करताना. आणि घणसोली संघ मात्र शेवटच्या षटकामध्ये धावा, 2 षटकामध्ये मात्र मी म्हणेन खूप जास्त धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 11 आणि अंतिमच्या षटकामध्ये धावा आल्या 20. 12 चेंडूमध्ये 31 धावा खर्च केल्या. तिला कोंबरा कापला रे. शहाबाजचा जिगरबाज पहा कसा नाचतोय. शहाबाजचे जिगरबाज. काय मजा आहे ना. म्हणून देखील लाजू नका. लाजलेल तो मात्र आनंदाला गमवेल. पिंक
यस आणि इथे चला निलेश दादा लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या, कारण उन्हाचा तडाखा अजूनपर्यंत या स्पर्धेचा आपण थोडासा लेखाजोखा तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पहिल्या दिवसामध्ये गोठिवली संघ टॉप 3 मध्ये प्रवेश केलाय. दुसऱ्या दिवसामध्ये करावी बी हा संघ टॉप 3 मध्ये प्रवेश केलाय आणि तिसऱ्या दिवसामध्ये आज पहिल्या गटामधून जर का बघितलं गेलं तर सारसोले हा संघ मात्र पुढे गेलाय आणि दुसऱ्या गटामधील अंतिमची लढत आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या सामन्यामध्ये कोपरकेरणे हा संघ विजयी झालाय आणि इथे मात्र जर का बघितलं गेलं दिवा अ आणि घनसोली अ या संघामधील विजयी संघ कोपरखेरणे संघासोबत मात्र खेळ करण्यासाठी सज्ज असेल आणि त्या सामन्यामधील विजेता संघ हा पहिल्या गटामधील सारसोले संघासोबत मात्र क्वार्टर फायनलची खेळ करेल आणि त्यानंतर मात्र बक्षीस फेरीमध्ये प्रवेश करेल. आणि असा हा लेखाजोखा आपण पाहतोय. गोल्डमॅन ऑफ नवी मुंबई निलेशदादा चंदू पाटील आणि त्यांच्या समेत श्री राजेश गजानन मडवी यांच्या संयुक्त पुरस्कृत स्पर्धा आपण पाहताय. या स्पर्धेचा अंतिमचा दिवस आणि या अंतिमच्या दिवसातील ही दुसऱ्या गटामधील अंतिमची फ्रेश लढत. अरे कोण नाही बोलला आता का माहिती का इनिंग झाली ना का सगळं जाऊ ना ही दादांची इनिंग होते. हॅलो हॅलो चेक, हॅलो माईक चेक. चल गेम इज ऑन. पहिला गोलंदाजी मार्कवर अनुभव मिस्टर रोशन. स्टॅकर एंडवर चेतन आणि नासेकर एंडवर राहुल. रोशन ऑन द बॉलिंग मार्क अराउंड द विकेट, ओव्हर द विकेट. ओव्हर द विकेट ना हा पहिला चेंडू फेकला गेलाय. क्षेत्ररक्षण मात्र खूप चांगलं सजवलंय. दोन्ही संघांना माहिती आहे कोणाकडे कोणतं स्ट्रेंथ आहे. दोन्ही संघांना माहिती आहे कोणाकडे कोणते प्लस पॉईंट्स मायनस पॉईंट्स आहेत. त्या अनुसरून हा खेळ. पहिल्या चेंडूवर एक धाव. राहुल ऑन स्ट्राईक अगेन्स्ट रोशन. बॅकफुटवरनं ग्लान्स केलाय. फ्लिक ऑफ द रिस्ट टुवर्ड्स द डीप स्क्वेअर लेग. चौकार. येस आणि हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगली फलंदाजी राहुल. समोर रोशन. एकाच राशीमधील दोन खेळाडू. ओ ओ ओ ओ ओ काय करतोय, काय बिघडतोय. निलेश दादा यांच्याकडनं हा चेंडू निसटतोय. चेंडू जातोय सरळ डी झोन मध्ये. धाव मिळेल एक. एकूण धाव संख्या 6 वर. यस आणि नवनाथ पाटील यांच्या वतीनं निलेश दादांसाठी ऑफर आहे. प्रत्येक झेलसाठी 500 रुपये. फुलटोस चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षण पोहोचतील का नाही. तोपर्यंत चेंडू जाईल सरळ सीमा रेषा पार. षटकार. आणि हा षटकार आपल्याला पाहायला मिळतो. रोशन याची महागडी गोलंदाजी आतापर्यंत. ओ ओ ओव्हर पिच चेंडू. पुन्हा एकदा अँटी काऊ कॉर्नरच्या वरनं षटकार.
1 ball to go. आणि धावसंख्या 22. पहिलं षटक इथं संपते. रोशन मडवी ऑन द बॉलिंग राईट ओव्हर द विकेट. हलक्या हाताने डिफेन्स केला. चेंडू मात्र स्ट्राईक मात्र रोटेट केली गेली आणि ज्यानं 2 चौकार 2 षटकार लगावलेत त्या फलंदाजाला मात्र 2 षटकार आणि 1 चौकार लगावलाय. चेतन याला मात्र स्ट्रायकर आणण्याचं काम मात्र त्याने केलंय. राहुल आणि चेतन अशी सलामीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. समोर येत आहेत रोशन आणि इथे यावेळेला ज्याच्याकडे खूप चांगला कॉन्फिडन्स आहे त्या कॉन्फिडन्सने इथून पुढे मात्र फलंदाजी साकारावी लागेल. यावेळेला ओव्हर द विकेट पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू टप्पा बदललाय. डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू जातो. अगदी चित्त्याच्या चपलाईने क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत चेस करण्यासाठी मात्र अपयशी ठरतो हा क्षेत्ररक्षक आणि चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. हा चौकार. सतवाचे एक विनाई एवढा उशीर. दाखवा. येस इट इज गोलंदाज अराउंड द विकेट नाव. लॉफ्ट केल्या चेंडूला क्षेत्ररक्षक आहेत. जेल इथं मात्र टिपतोय फलंदाज बाद. मोठा हादरा मोठा मासा गळाला. नहीं तो चांद तक नहीं तो शाम तक टपाटप 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 मालूम ना. भैया गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल. गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल. गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल. गाड़ी वाला. गोलंदाज तयार. रोशन फक्त 1 धाव. धावसंख्या 28.
धावसंख्या 28. चला आता माझा गाजर संपला. कधी धावा पाहिजे? थांब ना, एक बॉल होते ना ह्यो. 28. अजूनही 27 धावांची गरज आहे. गोलंदाज यशस्वी ठरतोय. पुन्हा एकदा हॅट्रिकची संधी आहे का? नाही. हाय, ओ माय गॉड, अफलातून प्रयत्न. या प्रयत्नांसाठी एकदा जोरदार टाळ्या पाहिजेत. 10 पैकी 10 गुण मिळतील. नाव आहे प्रताप शेलार. आणि नॅशनल खो खो प्लेअर आहेत ही माहिती आम्हाला मात्र नुकतीच मिळते. खऱ्या अर्थानं जर का बघितलं गेलं तर खूप चांगलं ॲथलेटिसिझम आपल्याला पाहायला मिळालं. शापी चेंडू पूल केला, तेच क्षेत्ररक्षण. सरळ बँकेमध्ये सेफ डिपॉझिट. म्युझिकचा आवाज थोडासा कमी कर, कमी कर, कमी कर, करू मी कर, कमी कर. आमचे दशरथ काका एकदा मायक्रोफोन आले ना की आवाज जास्त करायचा, कारण प्रेक्षक त्यांना ऐकायला आज आलेत. बरोबर भूषण? आज मेजवानी आहे जितेंद्र मडवी यांच्या वतीनं. चायनीज फूडची डिलिशियस टेस्ट आपल्याला पाहायला मिळेल संपूर्ण दिवसभर. आज मी म्हणेन आयोजकांच्या वतीनं हा एक खूप चांगला प्रयत्न. आणि जितेंद्र मडवी यांचा जितू मडवी यांचा मी विशेष कौतुक करेन. फ्लिक ऑफ द रिस्ट, परंतु धाव मिळेल फक्त 1. चेतन आहे ना, चेतन पाटील. 10 बॉल 20 पाहिजे ना आता. बोल बोल चांगला झेल. बोल ना, बोल चांगला झेल. बोल. अरे बोल ना, चांगला झेल, मस्त झेल. बोल ना, काय आहे बोलायला? अरे काय नाही होत, बोल बोल. येस, आणि चिमुकलांना तुमच्यासाठी मात्र मगाशी 500 रुपये आलेत अनुज दादा यांच्याकडनं. 500 रुपयाची वाटणी तुम्ही कशी कराल तिघांमध्ये? मला वाटतं चंद्रकांत दादा पण त्यांच्यामध्ये असतील. दादा कुठे? टके दादा कुठे आहे? 6 जण आहे.
प्रत्येकाला 50-50 येणार वाटणे. 75-75 द्यावं लागते. भांगरे व्हायचे पाली. ओ शाबाज वालंदो, आवाज आहे. ह्या वेळेला मात्र बॅकफूट पुन्हा डिफेन्स केला. हा चेंडू फक्त एक धाव मिळेल. इथून पुढे मात्र 8 चेंडू आणि 19 धावा. 8 चेंडू 19 धावा. आणि इथे मी म्हणेन कमबॅक केलंय दिवा संघानं. आणि काय रणनीती आखली निलेशदा पाटील, केतन पाटील असतील, कारण जबरदस्त कॅप्टन भूमिका. गोलंदाज तयार. बॅकफूट पुन्हा पूल केलाय. फुल अँड इट्स गॉन अप ओव्हर दी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन फॉर ओनली सिंगल रन. 7 चेंडू आणि 18 धावा. सात चेंडू 18 धावा. काय गोलंदाजी साकारले पहा. विकेट एक फक्त 3 धावा खर्च करतोय गोलंदाज सुमित. अफलातून गोलंदाजी. यावेळेला चेंडू हवेमध्ये. इट्स गॉन अप ओव्हर दी डीप मिड विकेट रिजन अँड इट्स अ सॉफ्ट डिस्मिसल. व्हाट अ कॅच. चला या लाईनने या एका लाईनने. ए त्याच्या पाठी कुठे चालला रे. कुठे पाठी चालला त्याच्या. घाणेरडा रे हा. तोंड दाखव कसं तुझं. तोंड दाखव. बालू उन्मेष नाव आहे का त्याचं. ओके. आणि 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. गोलंदाजीची धुरा घेऊन येतोय भूपेश. ओव्हर द विकेटनं पहिला चेंडू मी म्हणेन गुड लेंथवर पडल्यानंतर यष्टीरक्षक मात्र खूप चांगली भूमिका बजावतोय. या स्पर्धेचे प्रणेते निलेशदा पाटील यष्टांच्या मागे यष्टांना लागून थेटून चिकटून नजदीक आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. बॅट कट आणि हाऊ इज दॅट इज अ अपील आणि इट इज अ सेलिब्रेशन. आणि 500 रुपयाचा मानकरी ठरतो. मगाशी नवनाथ पाटील यांच्या वतीने हे 500 रुपये होते. आणि धावा हव्या आहेत त्या 17. आणि सामना जर का दिवा असंघ जिंकतोय तर करण स्मृती स्मरणार्थ इथे मात्र मी म्हणेन अनुजदादा पाटील यांच्या वतीनं 5,000 रुपये कॅश प्राइज मिळतील. आणि 500 रुपये जमा झालेत ते निलेश दादांसाठी नवनाथ पाटील यांच्या वतीनं. तिसरा सलग चेंडू डॉट फेकतो आणि मी म्हणेन इथून पुढे आता मात्र 3 चेंडू आणि 3 षटकार. सामन्यातली हवा इथे मात्र काढली गेली आहे. घणसोली असंघ मी म्हणेन नाराज असेल, कारण ज्याप्रमाणे सुरुवात करून दिली होती फलंदाज चेतन पाटील आणि राहुलनं, ती सुरुवात मात्र मोमेंटम ठेवता आला नाहीये. बॅकफुटवरनं इथे डेलिब्रेट असेल. डॉट बॉल. 2 चेंडू आणि 17 धावा.
आणि यानंतर मात्र आम्ही भोजनासाठी स्वल्प विराम घेऊ आणि आमचे गुरुवर्य तुमच्यासमोर मायक्रोफोनवर असतील अंटिल द एंड. मी विनंती करेन दशरथजी पाटील साहेब, आपण या आमच्या व्यासपीठावर तुमच्यासोबत. मात्र खऱ्या अर्थानं तुमची ही सर्व क्रीडांगणाबाहेरील प्रेक्षक वर्ग वाट बघतोय. बॅटचा एज, अंगाचा वेध आणि यष्टी राष्ट्रक इथे त्यांच्या पायांवर आदलून हा चेंडू मात्र सरळ जातोय यष्ट्यांवर आणि 1 चेंडू आणि 17 धावा. जर का हा चेंडू डॉट जातोय तर मात्र पहिलं मेडन षटक फेकलं जाईल. गोलंदाजी मार्कवर भूपेश. 6 चेंडू 17 धावा हव्या होत्या, त्यानंतर 1 चेंडू 17 धावा. काय समीकरण जुळले आणि निलेश दादा मात्र खुश असतील, कारण आपल्या संघानं मी म्हणेन पहिला विजय आणि त्या अगदी विजयाच्या समीप आहे. 1 चेंडू 17 धावा. जर का डॉट गेला तर मात्र मेडन षटक पाहायला मिळेल. गोलंदाज भूपेश ऑन द बॉलिंग मार्क आणि धाव मिळेल 1 ऑलमोस्ट आणि 16 धावाच्या फरकाने इथं सामना जिंकतोय दिवा असंघ. आयोजक संघ निलेश दादा, केतन दादा, भाग्यवान दादा, तुमच्या संपूर्ण टीमचं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि व्हेरी बॅड लक, व्हेरी हार्ड लक टू घनसोली असंघ.